श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर स्वामींचा हा गुप्त संदेश तुमच्याकरता. कधी कधी काय होतं की जीवनामध्ये कोणी आपल्याला विनाकारण त्रास देतं. मन आपलं त्या कारणाने शांतच नाही राहत आणि अशी परिस्थिती असते की आपण कोणाशी काही बोलू नाही शकत. त्या वेदना आपल्या वाढत जातात आहे. तेव्हा स्वामी समर्थांचा एक गुप्त पण अत्यंत प्रभावी संदेश आहे, जो त्यांनी अनेक भक्तांना सांगितलेला आहे. तो संदेश तुमच्याकरता सुद्धा इथे होऊ शकतं की तुमचं मन थोडं हलकं करून दे. स्वामी म्हणतात, देवाच्या इच्छेशिवाय एकही पान हलत नाही. मग जो तुला त्रास देत आहे त्यालाही मीच तुझ्या समोर पाठवलं आहे, कारण तुझ्यातील सामर्थ्य जागं करायचं आहे. कधी कधी ज्या लोकांमुळे आपल्याला दुःख होतं त्याच्यामधूनच स्वामी आपल्याला अंतर्मुख, बळकट आणि जागरूक सुद्धा करतात. स्वामी आपल्याला हे पण सांगतात की माणूस तुला त्रास देत नाही, त्याच्या रूपाने तुझे कर्म तुझ्या समोर उभे राहतात. आपण कधी एखाद्याला दुखवलं असेल, कधी काही चूक केली असेल, किंवा अनजाणपणे एखाद्याच्या मनात काही वेदना उत्पन्न करून दिले असतील, तर त्याच कर्माचे फळ कधी ना कधी आपल्याला परत मिळतात. पण स्वामींचा दृष्टिकोन याच्यामध्ये वेगळा आहे. ते म्हणतात, जेव्हा जुने कर्म सुटत असतात तेव्हा काही लोक त्रास देण्याच्या रूपामध्ये तुमच्या समोर येतात, पण ते तुमचे शत्रू नसतात, उलट तुमच्या मुक्तीचे माध्यम असतात. हे लक्षात घेतलं की मन शांत होतं, कारण मग आपण त्या व्यक्तीकडे रागाने नाही तर जीवनाच्या धड्याप्रमाणे आपण त्याला पाहायला लागतो. म्हणून काय होतं की आपलं मन शांत झालं तर आपल्याला मार्ग दिसायला लागतो. स्वामी म्हणत आहे की लोकांना बदलायचा प्रयत्न करू नकोस. त्यांना कसं वागायचं हे मी शिकविणे. तू फक्त स्वतःची शांतता जप. मनाचा राग हा शत्रूपेक्षा आपल्याला जास्त त्रासदायक असतो. म्हणून जो पण त्रास आहे तो आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पित करायचा आहे, कारण की स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काही दिशा देत राहतात. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना हे पण सांगितलं आहे की तुझ्या शांततेवर माझं संरक्षण अवलंबून आहे. तू शांत राहिलास, धैर्य ठेवलास, तर त्याचा अहंकार मी स्वतः मोडून काढेन. स्वामी समर्थांची शक्ती अत्यंत दणकट आहे. कोणी भक्ताला त्रास देत असेल, त्याची कडवट वागणूक, खोटा आरोप, मत्सर टोमणे हे काही त्यांना दिसत नाही असं कधीही समजू नका. स्वामींचा संदेश हा पण आहे की मी मूक आहे पण मी अंधळा नाहीये. म्हणून जो त्रास देतोय तो त्याच्या कर्माचा परिणाम जागतोच. तुम्ही फक्त मन शांत ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणून तुम्हाला स्वामींचा हा संदेश आहे की तुमच्या जीवनामध्ये काही त्रास असेल तर मन शांत ठेवा. स्वामी स्वतः सगळं काही पाहत आहे. जो तुला त्रास देतोय तर तुला खूप जास्त राग येत असेल, आणि ते राग जर तुला येतो तर त्या रागामध्ये तू स्वतःच जळतोय. म्हणून स्वामी समोर तुम्हाला सांगतात की ज्याने तुला दुखावलं त्याच्यावर राग धरू नको. तू शांत राहिला की माझं संरक्षण सर्वात जास्त कार्यरत होतं. माझ्या भक्तांनी वादात शब्द जिंकू नये तर मी त्याला परिस्थितीत जिंकून देतो. तुम्ही शांत राहिला तर मी नक्कीच अदृश्य, निशब्द पण अत्यंत शक्तिशाली पद्धतीने तुमच्या पाठीशी मी उभा राहतो. म्हणून तुझ्या मनामध्ये जो राग आहे त्याला तू दूर कर आणि आपल्या स्वतःचा जी ऊर्जा आहे ती मन शांत ठेवून वाढव. जास्त राग ठेवला तर जी प्रार्थना माझ्याकरता करतोय ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही, कारण की ती प्रार्थना कमजोर होती. म्हणून माझा सल्ला तुला हाच आहे की राग माझ्या चरणात अर्पण कर, मी त्याला शांत करेन. आणि जेव्हा आपण आपल्या मनाचा राग सोडून देतो ना, तर आपापच जीवनामध्ये प्रकाश यायला लागतो. स्वामी म्हणत आहे की ज्याने तुला त्रास दिलाय तो आपल्या कर्माचे ओझे स्वतःच उचलणार आहे. स्वामी स्पष्ट सांगत आहे की कर्मापासून कोणीही सुटत नाही. जर तो चुकीचा असेल तर त्याचे उत्तर मी देईनच आहे. तू फक्त तू फक्त योग्य राहिलास तर माझे संरक्षण तुझ्या भोवती कवचासारखं असेल. म्हणून स्वामी म्हणतात ते की तू कमजोर कधी नको राहू. चूप राहून ही दिव्य शक्तीने संरक्षित राहिले. म्हणून तुम्ही नक्की चूप राहिला तर माझी जी दिव्य शक्ती आहे ती तुम्हाला कवच बनून तुमच्या अवतीभोवती राहिले. म्हणून तू शांत राहा, राग करू नको.
स्वामी समर्थ म्हणतात ते की मी भक्ताची रक्षण अदृश्य पद्धतीने करतो. अदृश्य पद्धतीने मी रक्षण करतो. अनेकांना त्रास देणारे लोक आपल्या स्वतःच्या कर्मात अडकतात. त्यांची प्रगती थांबते किंवा त्यांना स्वतःचा चुकीचा जाणीव होऊन जातो. म्हणून स्वामी स्पष्ट रूपाने आपल्याला सांगत आहे की तू वाद करू नकोस, तू प्रतिशोध घेऊ नकोस, त्याचे फळ त्याला मी देईन. आणि हे फक्त शब्द नाहीत, तर मी तुला हा वचन देतोय. तर म्हणून जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर माझा हा संदेश नक्कीच लक्षात ठेव. त्याच्या पाठीमागे लागू नकोस, तो माझ्या हातात आहे. म्हणून तू शांत राहा आणि रागराग करू नको. पण एक गोष्ट अजून लक्षात ठेव. तुला जो दुःख देतोय त्याला तू आशीर्वाद दे, तर तुला 1000 पटनी परत मिळेल. हे स्वामींचं सर्वात मोठं रहस्य आहे. जेव्हा स्वामी म्हणतात ते की या व्यक्तीला तू बुद्धी दे, शांती दे असं म्हण, तर तुझा जो रस्ता आहे ना, तो स्वतः मोकळा होऊन तुझ्यासमोर येऊन उभा राहिलाय आणि तुला कळणार सुद्धा नाही. फक्त तू त्याच्यावर काही रागराग करू नको. घडी स्वामी एकच गोष्ट म्हणतात की कोणी तुम्हाला दुःख देतंय तर त्याला नेहमी आशीर्वादच द्या. स्वामी समर्थ म्हणतात की माझं जे संरक्षण मंत्र आहे ते खूप शक्तिशाली आहे. जेव्हा त्रास होईल, वेदना होईल, एखादा व्यक्ती तुमच्यावर रागाने बोलत असेल त्या क्षणी फक्त मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचं आहे, स्वामी रक्षाम, स्वामी रक्षाम. एवढं तुम्ही जर म्हटलं ना, या 108 वेळा म्हटलं ना, तर तुमचं मन हलकं होऊन जाईल आणि त्या व्यक्तीच्या प्रती जी तुमची कटुता आहे ना, ती स्वतः शांत होऊन जाईल. कारण की हा शब्द तुम्हाला शांत करेल. घरातला तणावसुद्धा शांत होईल. जे कार्यस्थळीवर तुम्ही कार्य करताय तिथली समस्या शांत होईल आणि कोणत्याही अशुभ वागणुका तुमच्या अवतीभोवती थांबणार नाही. म्हणून तुम्हाला काय शांत होऊन त्या व्यक्तीला आशीर्वाद द्यायचा आहे आणि आपला खूप शांत करून घ्यायचा आहे. स्वामी तुम्हाला संदेश देत आहे की कोणी तुमच्यावर अन्याय केला तरी तुम्ही स्वामींवर सोपलं तर तो अन्याय तुमचा आयुष्यात आशीर्वाद बनून परत येतो. म्हणून नेहमी समोरच्या व्यक्तीला जो तुम्हाला त्रास देत आहे त्याला तुम्ही परत काही वाईट बोलू नका. त्याच्याकरता वाईट चिंतू नका. फक्त तुम्ही त्याच्याकरता चांगलंच म्हणा. आणि जेव्हा तुम्ही त्याला शुभेच्छा द्याल ना, तर तुमच्या जीवनात जे अडथळे आहे ते हळूहळू वितळायला लागतील. आपाप ते अडथळे दूर व्हायला लागतील. म्हणून स्वामी म्हणतात की ज्याच्यावर तू राग करतोस त्याला तू बांधू ठेवतोस आणि त्याला आशीर्वाद दिलास तर ते बंधन तुझे तुटून पडतात. म्हणून स्वामी म्हणतात की जर कोणी त्रास द्यायचा आहे तर तुम्ही म्हणा, स्वामी याला बुद्धी दे, शांतता दे, आपुलकी दे, ह्याच्या जीवनामध्ये भरभराटी येऊ दे. हे शब्द तुम्हाला जो तुम्हाला त्रास देतो त्याच्याकरता बोलायचं आहे. आणि आपलं मन जेव्हा हे बोलतो ना तर कर्माचे जे जाळे आहे ते स्वतःच तुटून पडतात आणि यात खूप जास्त शक्ती आहे. आणि जेव्हा आपण समोरच्यावर राग करत नाही, त्याला काही बोलत नाही, आपलं मौन आपण धारून ठेवतो, तर हे मौन जे आहे ना हे सगळ्यात मोठं कवच आहे. म्हणून स्वामी तुम्हाला सांगत आहे, तू शांत बसलास तर मी बोलतो, तू थांबलास तर मी पुढे चालतो, तू माफ केलंस तर मी न्याय देतो. काहीही उत्तर न देणं कमजोरीचे चिन्ह नाही, तो देवी पराभव नसून एक अंतर्मुख विजय आहे. तर ज्याला स्वामींवर विश्वास आहे तो वादात कधी जिंकत नाही, जीवनात जिंकतो. म्हणून स्वामी आपल्याला सांगत आहे, कोणी तुला त्रास देत असेल तरी तू त्यापेक्षा मोठ्या शक्तीच्या छायाखाली उभा आहेस. तू एकटा नाहीस मी आहे. स्वामींच्या भक्ताला जीवनामध्ये कोणी त्रास देऊ शकत नाही, कारण त्याचे रक्षण कवच स्वतः स्वामी समर्थ आहे. फक्त आपला विश्वास जो आहे तो अढळ हवा. निशंक हो, निर्भय मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी आहे मग कोणी काही त्रास दो, आपल्या जीवनामध्ये स्वामींचा पाठिंबा आहे. जर स्वामींचा हा गुप्त संदेश आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला मराठी येत नाही त्याकरता मी क्षमा प्रार्थी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.